नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं कुरकुऱ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक 10 रुपये वाला पाकिट घेतलेलं आहे। अशा पद्धतीत कुरकुरे असतात, एकदम कडक आणि चवीला छान असतात। तर इंस्टाग्रामला आणि फेसबुकला मला असं कमेंट आली होती की तुम्ही कुरकुऱ्यापासून काहीतरी दाखवू शकाल का, तर मी तुम्हाला आज दाखवते तुम्ही काय करू शकता। जर तुम्हाला कुरकुरे नको असेल ना, तर शेवच्या दुकानात बघा असं सुद्धा भेटतं, हे अशा पद्धतीचं भेटतं। हे जरी घेतलं तरी चालेल। हे 10 रुपये वाला पाकिट आहे आणि हे मी थोडंसंच घेतलेलं आहे। हे नाही घेतलं तरी पण चालेल आणि एकदम 2 मिनिटात रेसिपी होती। ही ह्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक कापायचं नाही, मोठा मोठा कापून घ्यायचा। एकदम छोटं टोमॅटो अर्धा जरी घेतलं तरी चालेल। त्यात टाकायचे कोथिंबीर, त्यात टाकायचे एकदम थोडंसं मीठ टाकायचे, कारण ही खरट असतं, थोडंसं चटपट असतं ना, त्यामुळे थोडंसंच मीठ टाका। मिरची पावडर, हे सगळं थोडं थोडं आहे। आणि ह्याच्यात टाकणारे चाट मसाला अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला अर्धा लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आता हे काय माहिती आहे का, तुम्ही हे असे छोटे छोटे तुकडे जरी करून घेतले तरी पण चालू शकतं। हे बघा अशा पद्धतीमध्ये पण छान लागतं खायला। काहीतरी आता उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना काहीतरी असं दुपारचं मागतात का नाही, तर हे आणायचं एक पाकिट आणि त्याचं भरपूर। ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते तुम्ही काय अजून टाकू शकता। ह्याच्यामध्ये कुरमुरे म्हणजे लह्या पण तुम्ही टाकू शकता। थोडेसे शेंगदाणे भाजायचे, ते टाकायचे। आपलं भेळ टाईपसुद्धा तुम्ही हे करू शकता, मस्त लागेल बघा। एकदम मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत होतं आणि चवीला पण एकदम छान असं लागतं। करून बघा अशा पद्धतीने। झटपट अशी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।